माता पित्याचे संस्कार, मग हे दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, गदर बोलू नका, आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान आणि विज्ञान, तर हे माणसाला पहिलं शिक्षण आणि संघटना, आणि त्याला राज असरे आणि आत्मज्ञान आणि विज्ञान. आता तुम्हाला ब्रह्मविष्णू मध्ये काय रजगुण म्हणजे लेकरं होतात तयार, याला म्हणे ब्रह्मदेव. रजगुण म्हणजे माया, हे ब्रह्मदेव आहे आपल्या शरीरात. आणि विष्णू रक्षण करते म्हणजे सांभाळते आत्मा. मारा लागलं, काहून लढा लागल्या, काहून अशा हात हलाल्या आपण मोठ्या. या गोकुळीच्या सुखांत फार नाही रे का, बालकृष्णानंदा घरी आनंद जाणार नारी. म्हणजे गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना हे त्याचा. तुम्हाला हे सगळंच काही माहीत झालेलं आहे. आता बोलायला लागले, शक्त्या लागल्या, सगळं झालं. पण याच्यामध्ये आपण काही मार्ग आहेतच. काही पहिले आपलं जे संस्कार हात वडिलाचे ते तिकडंच मन वाटते अखेर. म्हणजे सवय लागलेली आजा पंजापासून, म्हणजे रक्ताचाच वड आहे त्याला. त्याला मायबापाचे संस्कार म्हणतात. म्हणजे जे आपलं रक्त जसं बनलं, आता दारू पिऊ नये, मांस खाऊ नये असे संत म्हणले हे. पण हे खरं काय संतांच्या कल्पना मला कळून आलं की हे माता पित्याचे संस्कार, मग हे दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, गदर बोलू नका, तर हे माझ्या घरामध्ये प्रत्यक्ष मला भजन म्हणत होतो. दोघं दारू पियाचे भाऊ, मग कधी भांडणही करायचे. शिकारीचा नार, जेव्हा फाशी घेऊन मेला माझा भाऊ, त्या दिवशी माझ्यात प्रकाश पडला. संत जे म्हणतात की मी हे संतांचं पालन केलं नाही म्हणून हे मला आलं. मग आता मी तेवढंच मला उपदेश झाला भाऊ मेला तेवढा की शिकार नको, दारू पिणं नको. माझे देखील लेकरं बाळा एका दिवशी उघडे होतील. स्वतःच आहे की माता पित्याचे संस्कार, माता पिता संस्कार. आता असं मी पाहत आहो, कोणता समाज काहून पुढे आहे, कोणता समाज काहून दबलेला आहे. म्हणजे हे सगळं काही कारण स्वतः आपण बंधनात पडलोय. स्वतःचं बंधन स्वतःनंच करून घेतलं. याच्या बाहेर निघणं साधू संताशिवाय कोणते निघणार, पैशानं होणार नाही. एवढाही बाबा राहू द्या तुम्ही. स्वतः परिवर्तन होण्यासाठी संतांचा आश्रय आपल्याला पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे, संतांचं नाव तोंडापणी पाहिजे. हे संसारचं लागूच आहे. संसार बेकार नाही, पैसा बेकार नाही, बायको बेकार नाही, काहीच बेकार नाही. एकदा जर समजला तर हे मायावरने विचार केला, संसार बेकार आहे, माया बेकार आहे, पैसा बेकार, काहीच बेकार नाही. सगळंच पाहिजे. फक्त आपल्याला ईश्वरानं काय दिले, ज्ञान दिले ह्या माणसाला, सर्वाला बुद्धी दिलेली, ज्ञान दिलेले. आपल्या दोन गोष्टी माणसाला होतात. या माणसाला पाप, गुन्हे, हित, घात, सुख आणि दुःख, ह्या 9 गोष्टी प्रत्येक माणसाला हे करतात. आता मी 4 माणसातच होतो, 4 लेकरा म्हणजे माझी भावना. आपण सगळं काही करायला लागलो. ते 4 लेकर आहे, पशु पक्षी है, त्याला मै आहे, त्याला संसार आहे, लेकरो बाळ आहे, आणि त्याला फक्त ज्ञान आहे, बुद्धी नाही. मग आपणाला बुद्धी आपण ते काम करायला लागलो सगळे. पण किती करायला लागलो. नवरा बायको, बाल्या बाली, 2 भांडण भांड, हीच माया. आम्ही एवढं समजून बसलो की हे सगळं खरं आहे, हे पाहिजे, हे आपण त्या झालेलं आहे.
पण याच्यातून निघण्यासाठी तुमच्या पुढे आता संसारी असूनही नसावा, पैसे असून बी पैशाचा वेगळा पाहिजे. आणि मी कशाला आलो, करायचं काय, मला जायचं कुठं, आणि खरं याच्यातून काय शोधलं तर आपणाला या बुद्धीनं आपणाला या माणसाला हे लहान नाही. तुका केवढा केवढा आणू रेणू थोडा, आणि रोकड माणसाचा आकाशा एवढा. यामध्ये काही जन्माचं ज्ञान आहे. त्यामध्ये आपण आजचे नाही. शंकर पार्वती ज्याला म्हणताना तिथून हा जीव चालत आलेला आहे. जन्माचे मुळे पाहले शोधून दुखाची कारण जन्म घेणं, हे मी पता घेतला की आपण आजचे कोणी आजचं नाही. ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी पार्वती सावित्री आधी माया तिथून सनी हा माणूस चालत आलेला आहे. म्हणजे अमर आत्मा, आत्माला मरण नाही. हे कुणालाही माहित, कुणाही बाबांना सांगलं नाही. अमर आहे, अविनाशी आहे, अखंड आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आता काय करणार आहे? हे काय समजते काय त्या गोष्टी ह्या मला देखील आता आता समजायला. अमर म्हणजे काय? म्हणजे जीवाला मरण नाही, अखंड आहे आणि विश्व व्यापक आहे. म्हणजे विश्वामध्ये भरून आहे. काय आहे भरून सई? म्हणजे आत्मा. आज मला करून आलं की आत्मा नाही अशी जागा सुनी नाही. आता जे आहे ना मला की जोपर्यंत तुम्हाला ही माया आपण 4 लेकरावर आहे, तशीच तुम्ही माया 4 लेकरं सोडून आता फुलाजी बाबा तुम्हाला माहीत आहे. याला 4 लेकरं होते, आता ही बायको आहे, लेकरं आहे. पण सगळ्यात लाडका का झाला आता हे मी सांगू नाही तुम्हाला. तुम्ही पाहून वागायचं आहे. या परिसरामध्ये तुम्ही पाहून वागायचं आहे. हे मी सांगू नाही तुम्हाला. आता सांगायच्या गोष्टी आहेत का तुमच्या पुढे आहे नाही की हे बी याला 4 लेकरं होते, बायको होती, घरदार आहे, नाश्ता बी घरामध्ये. मग एवढं लोक याच्या मागे काय लागलं? हे ह्या गोष्टी सांगायला लागतं तुम्हाला. आता बाहेरचं लोक वर खालावलं दूरचं, आणि आम्ही कुठं बसून राहिलो हे मला दुःख आहे. ह्या गोष्टी मी सांगू नये. तुम्हाला सगळं माहीत आहे. जमानगीला बसला, माळाला बसला, भोकाड पडून, हे कुणाला माहिती नाही. मग बाबा हे तर तुम्ही माझं जवळच्या लोकांना आपल्या इथल्या परिसरामध्ये गोड असो कोलंब असो, हे तुम्ही सांगावं. ह्या गोष्टी तुम्ही सांगावं हे की बाबाचं आम्हाला आश्चर्य आहे आणि सत्यरूप म्हणायला. याच परिसरामध्ये ह्या गोष्टी मी सांगू नये, पण सांगायचं काम पडायला. समजलं? तुम्ही करायचंच होईल. आमचा बाबा इथं जन्मला, आमच्या देखता खेकडे खाता, दारू पिता नाही, आणि जगाचा लाडका कसा राहिला. अहो पाटला, सरपंच, मोठमोठे आता काही सगळे या जंगलामध्ये मठामध्ये तिथं काऊन माणसं यायला लागले. आम्ही पाटला, इजारदार, सरपंच, आमच्या घरी कोणीच येत नाही. हे तुम्ही मानून घ्यायचं आहे आणि शिकायचे. आता तुम्ही आजवरचं पाहूनच शिकायचे होते. हे मी गोष्टी सांगू नये, पण सांगायला लागलो तुम्हाला. तर मी काय केलं, मला बेकार आहे, मला बेकार आहे, मला वाटत खरंच नाही काही. पण आज ईश्वर कृपेने हे माझ्या याच्यात प्रकाश पडला आहे. त्यामध्ये लेकरासारखं जे का रंजिल्या माझ्या बाबाने म्हणलं, जे का रंजिले गांजले छाशी म्हणे जो आपुले, साधू ठोच बरे खावा, देवर तिथं ते जाणावा. हे तुकारामाचा परमान आहे. तुमच्या पुढे कार्य आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. जवळच्या काय काय याची दशा झाली आणि चरित्र एवढं बनलं. हे जवळच्या लोकांना मी गोष्टी सांगू नये, हे तुम्ही हे करा. स्वतः आपण माझा चुकी होते, गलती होते की मी पापी. जोपर्यंत मी पापी हो, मी तुमचा गुन्हेगार हो, की आमची गलती झाली, जोपर्यंत मनातून तुम्ही काढून टाकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथून तिथंच राहणार आहे. लक्षात ठेवा. मी चोरी लपून ठेवू नये, गुन्हा लपून ठेवू नये की ईश्वरा मी तिच्या अपराधी हो, हिना का त्रास दिला याला. धर्म ही आहे. जे जे दुःख आपले देही ते सर्व होते पाहिजे. जसं लेकरावर पाहता होईल तेवढा प्रेम प्रत्येकावर करा. आपल्या लेकरावरचं प्रेम करा, पण प्रत्येकावर करा. याला जात आहे का, पात आहे का, देव नाही, धर्म नाही, कोणतंच काही नाही. हे तुम्हाला माहितीच आहे.
मग शेजारी पाजारी असतो मी तर गावामध्ये एकता पाहिजे, संसारामध्ये एकता पाहिजे, गावामध्ये एकी पाहिजे, देशासाठी एकी पाहिजे. संघटना म्हणतात संघटना. संघटना सारखे दुसरं काहीच नाही. देशाला संघटनेची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे आणि आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान आणि विज्ञान. तर हे माणसाला पहिलं शिक्षण आणि संघटना आणि त्याला राज असणे आणि आत्मज्ञान आणि विज्ञान हे माणसाला पंख. हे माझा अनुभव आहे. लेकर सोडली का, बायको सोडली का, घर सोडलं का. आज सकाळपासून मैदान केलं डाऊनसनी 10 वाजेपर्यंत आंघोळ केली, जेवलो आणि धावलो. सून म्हणते तुम्ही कुठवर करताय, मला केल्याशिवाय करमतच नाही. आजची गोष्ट आहे. येळभर करा काम धंदा, घडी बर भजा गोविंदा. म्हणजे गोविंदा कोणता, मंदिरातला नाही. हे आत्मा कोणता देव तुम्हाला सांभाळा. मी काय काय लोकांना म्हणा लागलो त्या देवानं लेकरू दिलं, या देवानं पोरग दिलं, आजवर नवस करायचे, त्या देवाला नवस करायचे. तुकाराम बाबाचा प्रमाण मला समजला. 900 जरी कन्या पुत्र होती तर प्रतिकार करणं लागती तुम्हाला. जायचं गेली तोडलं बाबाच्या घरामध्ये, एक नारळ घेतलं वटीमध्ये की लग्न करायची काय गरज आहे. आमचं एवढे संतांना सांगत आले म्हणून आता हे समजणं सवय लागली आम्हाला. महाराज सवय लागली. लेकरू कोणाचं रे, माझंच आहे. कोणा देवाला नवस केलता नाही. ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणा आलता का ब्रह्मदेव, विष्णू तिघजण आलते का, तू एकटाच होता म्हणत आता असं करायचं. आता बाया समजायला जाता की नाही, हे आमचं चुकलंय. असं अनेक चुकून आहे. काहीच नाही. भक्ती म्हणजे काय तर सांगाय, प्रेम करा. प्रेम हे आज जे लोकशाही झालंय. आता काय सांगू तुम्हाला, ते तुम्ही प्रेमी म्हणा, तुम्ही नजर फिरली तर माणूस ओढून घेतल्यासारखं होते. हे सत्य तुमच्या ताकद. ब्रह्मा विष्णू यांना रेणुखानुसार ना ब्रह्मा विष्णूचे लेकर केले. आता ते ब्रह्मा विष्णू तुम्ही देखील वश केले. ज्याला शक्ती लागली ब्रह्मा विष्णू तुम्ही आज वश केले. काय केलं हे महाराज कथा. ब्रह्मा एक राजा होता म्हणा, ऋषी जंगलात गेला म्हणा, आणि शंकराची पिंड होती म्हणा, पुढे घेतली त्याचा जप करत बसला म्हणा शंकर. ह्या कथा लावल्या. मग एक काय की विष्णूची प्रार्थना करत बसला म्हणून विष्णूच्या मूर्तीपाशी असा मांडून ठेवल्या होता. आणि मग याला विष्णू प्रसन्न झाला. कोणी म्हणजे ब्रह्मा देतं कोण आहे की, पण कथा आहे तिघजण ब्रह्मा विष्णू महेश. ही कथा लावली. आता तुम्हाला सांगतो ब्रह्मा विष्णू मध्ये काय रजगुण म्हणजे लेकरं होतात तयार, याला म्हणे ब्रह्मदेव. रजगुण म्हणजे माया, हे ब्रह्मदेव आहे आपल्या शरीरात. आणि विष्णू रक्षण करते म्हणजे सांभाळते आत्मा. ब्रह्मा विष्णू मध्ये आत्मा आणि राग म्हणजे शंकर. तिने देव आपल्या शरीरामध्ये होतं. आणि आज ज्याला शक्ती लागायली तुम्हाला, तुम्ही अनुष्ठाना लेकर केले, तुम्ही देखील आज ब्रह्मा विष्णूला लेकर घेऊन अशा हलवा लागल्या तुमच्या शरीरामध्ये. हे महाराज ही शक्ती अशी केली. हे त्रिगुणात्मक 3 गुणापासून हे ब्रह्मा विष्णूची उत्पत्ती आहे. आणि तुम्ही देखील लेकरात येऊन ब्रह्मा विष्णूला वश केले म्हणजे या 3 गुणाला वश केले. 3च गुण ब्रह्मा विष्णू महेश अनुसार हे केले. हे माझ्या लक्षात आलं. आपल्या देहामध्ये 3 गुण होते. कथा केल्या आणि आपण कथेच्या रूपाने तिकडे गेलो, पण अनुसार नाही. तुम्ही देखील आता तुमच्यामध्ये 3 गुण होते. हे माझं मत आहे. आणि तुकाराम बाबाचं फरमान आहे, मन बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. मन बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. 3च गुण.
परमविष्णू, मन बुद्धी नारायण, रजगुण म्हणजे माया, लेकरं बाळ. थोडी तिकडी नदर, अशी जी नदर होती लेकरा बाळावर अशी झाली, ते रजगुण माझा. आणि राग होता ते थोडा असा झाला. 2 गुण राहिला विष्णू, तुमच्या पुढे बसू नये, तुमच्या पुढे बसू नये. गुण माया. तुम्हाला माहित आहे, त्या माळाला बसला, पिस झालंय, दामाजीला गेला, दागे हात, हे माहितीच आहे. 2 गुण कुठे आहे परमेश्वर तुमचे? प्रत्येकामध्ये हे मन बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण, नारायण म्हणजे आत्मा. ते 2 गुण हातात सम. राग थोडा कमी केला, कोणी काही म्हणलं, लुच्चा आहे, ठीक आहे, आमच्या घरी येऊ नको, घराच्या पडतो, आमच्या गावात येऊ नको, गावाच्या बाहेर पाणी देऊ नका, हिरीला पितो जाऊ, तुमच्या नदीला पाणी पिणार नाही. लिंता काहीच नाही, लिंता. एवढं चरित्र झालं तुमच्या पुढे, कोणाशी भांडण केलं काय? एवढं जीवन चरित्र झालं, कोणाशी भांडण केलं काय? इतकंच आता करायचं. तुमच्या पुढे आणून ठेवलं त्यांनी. आता मला काय काय जे जे आले अंगात ते लोक सांगा, गरजदार रूपानं करून ठेवलं परमेश्वर मध्ये. 3 गुण आता तुमच्या अनुसार ते लेकरं, परमेश्वर लेकरं केले म्हणा. तुम्हाला जेवढ्याला शक्ती लागायली परमेश्वर आपण वश केले, हे बाहेरचे नाही. हे आता जे घडा लागले तुम्हाला, आशेत केलं ते दुसरे जे परमविष्णू आले नाही, हेच वश केले, ते मला करून आले. हे देव पाहायचे गेलो, माझा आम्हीच देव झालो. देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे गाडगे बाबा. तुकडोजी महाराज, देव धर्म पंथ यानेच नाशले राष्ट्र. आपल्या हिंदू धर्मामध्ये जाती जातीचे देव, कुळाकुळाचे देव आणि घरामध्ये न्यारेत, रस्त्यानं न्यारेत, हे मला करून आलं. तुमच्या पुढे मंदिर बांधला, देवी तुम्ही आज देवी मांडलेले पटनापूरची मंदिर मीच बांधला. 2दा गावाच्या बाहेर मंदिर होता, जागा खाली झाली, गावामध्ये मारुती मांडला. असे 10-12 मारुती मांडले मी. पण आज करून आलं ते मारुती मांडा, फोटो ठेवा, पण पूजा करायला बसू नका. त्यानं काय कार्य केले पाया पाडू नका, माझे फोटो पुजू नका म्हणा लागलो. मी काय सांगा लागलो, तुम्ही हे आपला करा. राहू द्या फोटो घरी, निशाणी होऊन ठेवा, पण त्यावर विश्वास ठेवून बसू नका माझ्या फोटोवर, हे लक्षात ठेवा. काय बोला, त्याने काय काम केलं मारुतीनं? आकाशात जात होता, पोथीमध्ये आकाशात जात होता आणि शनिवारी पाहिला. आकाशात जात होता, शनिवारी एकटा मारुती जात होता. आता या माणसानं 1000 माणसाचं हवाई जहाज केलं आणि एक बाई चालवा लागली. मुंबईला गेलो तर मोठ्या हवाई जहाजाला 2 इंजिनाचं आणि 2 माणसात 30 वर्षाची मुलगी मुंबईला हवाई जहाज मोठं चालवा लागले. देवा म्हणलं, आम्ही घंट्या वाजत बसलो मारुतीचा, आणि असा मारुती तसा मारुती, आणि तिथं बाई चालवा लागली बाई. हे तेव्हा मला शंका आली की आमचं भारत बुडालं. ते आम्हाला ते शक्ती जी होती पुराणातली, आज या माणसाला हवाई जहाज सोडता मी पुरा पलाटन केलं. 25 बाई इथे जाऊन काम करायला मोठ्या जहाजामध्ये. एक जेवण आहे तुम्हाला, ह्याला जायचं की बाहेर जम्मू काश्मीरला, ते 12 जेवण आहे त्या तिथ्यामध्ये. 25 बाई काम करायला लागली त्याच्यामध्ये. बाया अशा लग्या खुल्या नोकरी, आणि आम्ही बसलो इथं मंदिर बांधून. हे माझ्या बोलण्याचा म्हटलं ते खरं आहे, ते तुमच्यामध्ये घ्याल. बाबा काय घेऊन बसले? रामाला मायबाप, कृष्णाला मायबाप, मला मायबाप. तुम्ही कोण कोण जलमले, मी कोण कोण जलमलो सांगा, इमानदारीने सांगा. त्याचा जन्म अवतारी पुरुषाचा माझा, आणि मला देव म्हणा लागले.
माझा काय जन्म मागून झाला का पाठीकून? सांगा. मग कुठेतरी आम्ही चुकलो का नाही? आता ते जन्माचेच मुळं पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं, हे स्वतः मी जन्माकडे गेलो. मी आत्ता नाही, मग मी आत्ता नाही, तुम्ही आजचे नाही, एवढा अंधार झाला महाराज. आपल्या आत्मस्वरूपाला विसरले तुम्ही. म्हणून हे जागृती आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी न देवनी हानी केली, आपला सत्यानाश झाला माणसाचा भारताचा. लक्षात ठेवा. हे तुकाराम बाबाचं 12 अभंग आहे. ते पुस्तक आणणार पहा. त्यांचे पाठाचे 12 अभंग. की आपली ओळख आत्माची आपणाला होते. कुठे होतो, कशाला आलो, करायचं काय, ह्या माणसाचं कशामध्ये सार्थक आहे हे तुम्ही पाहता. तर याला ग्रंथ पाहिजे आपणाला. ग्रंथ या इथं बैठकीत राहता चांगले आहे ना बाबांना, की संघटनेविषयी करणार नाही. तुम्ही देणं घेणं करा. त्याला सत्संग म्हणतात. कोणी एक शास्त्रवाद ऐकून एकाला सांगा, ऐकून एका सहाय्य करून सुमार्ग धरू, त्या पहिल्या जुन्याच गोष्टी आहेत. त्याच्या हातात आहे. आता ब्रह्मविष्णू हे मला कळून आलं. आता सांगा, तुम्ही मला या काळामध्ये देव म्हणाले, हे माझ्या लक्षात आलं. कृष्णापासून पाहिलं मायबाप. कृष्ण बंदीखान्यामध्ये जन्माला सगळ्याला माहीत आहे मायबाप होते. रामाला मायबाप दशरथ, कौशल्या, अनेक लोकांना. आणि मला बी तुकडं दिले मायबाप, मलाही मायबाप. म्हणून वाईट वाटायला की सगळ्याचा जन्म एक आहे, सर्वाची बुद्धी एकच आहे, सर्वाचा आत्मा एकच आहे. मग देवाची गरज काय? पण महात्म्याची गरज आहे. महात्म्याची गरज आहे. आणि त्याच्या मागे आपण चालणं. तुकाराम बाबा काय म्हणला? एक माणूस माझ्यासारखा येडगर बाबा म्हणे, तुम्ही देव झाले, आम्ही लेख बाळ पाप करा लागलो, आम्ही कसं करावं, आम्ही काय करा? काय बोलायलाच म्हणतो, काय गोष्टी करायला म्हणतो, आमच्यानं कसं होईल बाबा? हे पा म्हणला, तुला सांगतो, मागे पाप केले मानू नका, पुढे आहे जामीन तुका. मला तुम्ही माझ्या मागे या, तुमच्या पापाचा साक्षी मी घेतो. आज तुमच्या पुढे, पण आता करू काय? तुका म्हणे, कैसे आंधळे हे जण गेले ईश्वर. हे शब्द विचार घ्या महाराज. इतकाच विचार करा. काय नाही घडायला तुम्हाला. काहून शक्त्या लागा लागल्या? काहून तुमचे मन एवढे वळले? ऊन कळना, तहान कळना, बाबा आला की पिशावणी व्हायला लागले. का व्हायला लागले? हे तुकाराम बाबा जे शब्द वापरला, मागे पाप केले मानू नका, पुढे आहे जामीन तुका. हे संतांचे साक्षी आहे. मी करणं हे संतांचे साक्षी द्यायला लागलो तुम्हाला. पण समजून, आता समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. हे तुमच्या पुढच्या गोष्टी आता सगळं खुल्लं करून द्यायला लावलं. काय कमी आहे? हे तुकाराम बाबाचा प्रमाण आहे. पाप गिर जाऊ जाते. पाप पुण्य करून जर माहिती प्राणी नरदेवनं हानी केली, हानी झाली, स्वतःला ओळखले नाही. आता तुमचा स्वतःचा आत्मा साकार. हे काला जे म्हणतात, हे काला केला पुरुषानं. हे मडक्याचा नाही, नाही महाराज, मडक्याचा नाही, हे काला केला. या गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा. बालकृष्णानंदा घरी आनंद जाणणार. आता हे तुम्हाला शक्ती लागा लागली. हे काला केला संतांना. तुकाराम बाबांचं ज्ञानेश्वरानं हे मडकं फोडलं नाही, हे मडकं फोडलं. 17वी जीवन गोष्टी करत नाही, पण बोला लागते. हे मडकं फोडलं. या गोकुळीचा सुका. हे शरीर हे गोकुळ आहे आणि कृष्ण हे आत्मा आहे. या गोकुळीच्या सुखा आता पार नाही लेखा. म्हणजे आनंद व्हायला. बालकृष्णानंदा घरी आनंद जाणणारी. ते बाया पोरी नाही, गडी नाही, गर्व अभिमान कपट कल्पना वासना मोहलो हे आणणारे आनंद द्या. असं तुम्हाला आता व्हायला. हे काला आमच्या भारताचा काला हे होय. हे मडकन होय. हे कृष्णामध्ये कोण? आत्मा. लेंड्या पेंड्यामध्ये कोण? गर्व अभिमान कपट. हे 3 पोर
आत्मा संघात या देहामध्ये, या गोकुळामध्ये हे संगत राहतात. मग कृष्णानं काय केले, तिघ मडके फोडायचे, त्या तिघाला उभं करायचं. महाराज या 3 पोराला कृष्णानं उभं केलं आणि त्याच्या खांद्यावर जाऊन ते मडकं फोडायचं. आणि ते खायचं असं, हे कोपरानं काही वगळ गेलेला खाता खाता या 3 पोराच्या तोंडात जात होतं. मग ते 3 पोरं सोंगडी झाले म्हणजे हे स्वतः मला हे 3 पोरं म्हणजे गर्व अभिमान कपट 3 पोरं मी दही हांडी फोडली आणि 3 पोरं होते यंद्या पेंड्या सुद्धा ते माझे सौगडी झाले. तुमच्या पुढे आहे कृष्णाचा काला, आता घ्या. काय बोलू, हे काला चालू झाला तुमचा, पण समजा ना मी काय करू आता. हेच करा, या गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा लढायले तुम्ही. हाय का त्याला काही कोण मारा लागलं, काहून लढा लागल्या, काहून अशा हात हलाल्या आपण मोठ्या. या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बालकृष्णानंदा घरी आनंदाला नरुणारी म्हणजे गर्व अभिमान कपट कल्पना वासना हे त्याचा नाश व्हायला लागला. संत रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. आता बाळको सांगलं जरा म्हणा की संताच्या कृपेनं होते, दर्शनानं होते आणि भाग्य असलं तर हा मानव आत्महत्या नाही. आता हे तुम्ही लढा लागले, हे कोणी गडी माणसं काय आता हे पोरगत हे आत्मा काय करायला पूर्ण मानून घ्यायला. आणि इंद्रिय हे मन बुद्धी हे पुढे मावळून चालेल, फक्त आत्मा ऐकायला. म्हणजे आत्मा सगळ्याचा ईश्वराचा मालक आहे. हे तुम्हाला समजा ना. आता हे काला संपूर्ण चालू आहे. यंद्या पेंड्या सुद्धा म्हणजे गर्व अभिमान कपाट मना बुद्धीचे प्रधान आहे. मना मागे नारायण हे दोनच गुण. तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ मागाळ 2 गोष्टी, या राग आणि संसार. आता करा लागते, केला तुकाराम बाबांनी केला, सगळ्यांना केला. आता मी सगळंच काही झालेलं आहे, पण त्याच्यामधून मला अनुभव आला नाही. आता कुठे देव, कोणत्या बाबांना पूजा केली, कोणती पंढरी केली, आणि मी तुम्हाला सांगू काय. पण तुम्हाला भेटलंय बी, आता चालू बी झाला काला. आता याला सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे, बाकी आता काहीच नाही. आणि पण हे मांस खाणं, दारू पिणं, झगडे करणं, कपटानं राहणं तुमच्या खानदानी खराब व्हायला आहे. सत्य शुद्ध विजेच्या पोटे फळे रसाळ गोडे गोमटे म्हणजे रक्त शुद्ध करा. हे पशु आहार, पशु रक्त, खराब बोलणं, खाणं, सडकी, उष्टी, चावट हे कडू जहरासारखे आहे. आणि आपण जर अशा गोष्टी वापरत राहिलो, हे मांस खाणं आणि खराब बोलणं, खराब पाहणं, चाड्या चुगल्या, त्या रक्तापासून सने एक रक्ताचा 100 घासापासून 1 वीर्याचा बुंदा बनते, लक्षात ठेवा. आणि जसा खुराक असेल त्या खुराकाचा 1 बिंदू बनते 100 घासापासून 1 थेंब रक्ताचा. आणि 100 रक्ताच्या बुंदापासून खानदानी होते. म्हणून तुम्हाला खानदान शुद्धी करायचे असेल, गरज बोलू नका नवरा बायको. आणि शुद्ध रागारागामध्ये जर बाईचं गर्भ ठरल, त्या दिवशी लेकर आंधळे, खोळे, लोळे, बांगे, चिरपट तुमच्या हातात आहे. मडक्या घडवताना वाकडं तिकडं झालं तर हे गर्भाची गोष्ट सांगतो. गर्भावळी वाचून पहा. शंकर पार्वतीचा स्वाद आहे. पार्वती पुसते, मायबाप चांगले राहतात. मग एक गोर, एक काळं, एक लंगडं, बांग का. ज्या दिवशी तुम्हाला भोग करायचा असेल, खानदान शुद्धी करायची असेल, त्या दिवशी भांडण करू नका. तोंड एक कर, याचं म्हणायची कर, ते गर्भ ठरते. आणि लेकरं झालं ते तिरपट पाहत. तोंड एक कर, डोळे एक कर, काहून असं झालं ते पहा. गर्भावळी शंकर पार्वतीला बोट करते, ते तुम्हाला तुमच्या खानदानात तुम्हाला दिसणार आहे. जेवढे लोक असे दारू पिणारे भांडणं, त्याच्या लेकराचा सत्यानाश आहे. हे सत्य आहे. आणा गर्भावळी वाचून पहा तुम्ही. बाया कोणी शिकल्या असतील, गर्भावळी शंकर पार्वतीला पुसते, तर हे फोटो काढतो. जन्मातेच मुलं पाहावे शोधना दुखाचे कारण जन्म घेणं.
तुम्हाला खंडाने सुद्धा करा, समाधानी न करा. आणि रक्त मांस ज्ञानेश्वरांना मला शुद्ध विजेच्या पोटे फळे रसाळ गोरे गोमटे. हे मी पाहून घेतलं, माझी गलती झाली. आता माझ्या घरामध्ये तिरपट पाहणारी पोरगी ही मागली आहे. गर्भावरी वाचत बसला आणि शिकार करायची गंगी साडवी नाही आमची. आणि नवीन आणीला शिक्षण लागले. गर्भावरी वाचवा लागलो. पुढे पाय वाकडे, हात वाकडे, तोंड वाकडं, पाय वाकडे. तर त्या म्हातारीला म्हणलो मी, तुम्ही दोघांना हे लेकरू खराब केलं. तर गंगी काय म्हणते, दादा काहीही म्हणते. तसं नाही म्हणलं, शंकर पार्वती हे पुस्तकात आहे, हे पाहून घेऊ. आणा तुम्ही गर्भावरी माझ्या घरामध्ये ते लेकरू आहे. त्या लेकरावर मी विचार केलो तर कित्येक लोकांचा खानदानी. यार गावात एक पोरगी लोगी येतच आहे. आता काही झगडे झाले माग, त्याला काही बोलली असं, ती पोरगी झाली लंगली. मग घेऊन आली मठावर. बाई म्हणला, आमचे झगडे चालले होते त्यावेळेला तू काही बोलली काय? गर्भात होती तर म्हणला असेल बाबा म्हणे. मग मी काय अशा गोष्टी सांगल्या, पाय धरून लढली. आता ती पोरगी ती लंगडी आता आहे ना ते पा की आमचं पहिले वडील माणसं म्हणत होते, गर्भीण बाई जर असली तर सरप मारू देत नव्हते, कारण तर जीभ काढते म्हणून. आणि ते गर्भपोटात असल्यावर निर्धार केली असेल ते कसं होईल आता. नवऱ्यानं सरप मारला, ते लेकरू जीभ काढते म्हणून मारू देत नव्हते. आणि ज्या बाईच्या पोटामध्ये गर्भान तिनं जर साधू संतांची निंदा केली असेल तर वाया जाईल का? आता येत पोरीनं त्या पाय धरले. आता इथे पोरगी याची लंगडी. याच गावची गोष्ट आहे. झालं मामा म्हणे, पण आजपासून म्हणणार नाही, ढोरासारखी लढी आता पोरगी. मागे एक दगडथचा माणूस आला, अर्धा वयाचा, डोळे चांगले, अर्धा वयाचा, चांगले डोळे. आला दर्शन घेतलं. बाबा म्हणे, माझ्या म्हणे डोळेच गेले म्हणे. म्हणजे चांगले हात ना, हो चांगलेच हात ना म्हणे, पण मध्ये वाल गेला म्हणे. मग डॉक्टर गेलो होतो म्हणजे जमत नाही म्हणे. बरं म्हणलं, तुम्हाला राग येईल का? नाही तसं काही नाही म्हणे. बोलतो म्हणलं, तुम्हाला खरं असलं तर मानून घ्या, नाही तर मग मी तसं केलं नाही म्हणा, पण बोलतो म्हणलं. जमलंय पा जवानपणात मनुष्य वाकडं तिकडं पाहते, तर एखादी बाई काय म्हणते, डोळ्यात माती पडेल म्हणते, असे शिवा देतात म्हणलं. ते मला काही पटून आलं, सत्य आहे म्हणलं. भाऊजनीच मला सराप दिला म्हणे. दगडथचा माणूस आहे. चमत्कार आता चालू आहे. हे खोटं नाही, हे भविष्य आहे माझं. आता खरं सांगतोय मानदान देवाच्या कल्पनाचा. आता एक तर ईश्वराचं भविष्य लिहिणार होतं. ईश्वराचं भविष्य काय काय होणार आहे, कोण्या देशात काय होणार आहे, हे झालं मागलं. आता विश्वामध्ये, भारतामध्ये कोण्या कोण्या राष्ट्राला काय काय होईल आणि त्याचा परिणाम बी काय होईल, त्याच्याबद्दल आध्यात्मिक ज्ञान हे पुस्तक जे ईश्वरामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. ईश्वराला याची माहिती देणार होत आहे. तयार केलं आता हे पुस्तक. हे आता ईश्वरापर्यंत आपल्याला हे पोहोचायचं की मानव सुखी हो. मानव धर्म आहे माझा, देव धर्म नाही. तुकडोजी सारखं देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. तर मला बी ह्या देवधर्मामुळे सत्यानाश झाला. गाडगे बाबांना बी शिवा दिला, तुकडोजींना शिवा दिला, तुकाराम बाबांना शिवा दिला. तीर्थवरचा ढोंढा पाणी देवसे रोकड सजणे या देहामध्ये. आम्ही कोणकड गेलो त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता रस्त्याला आले, तुम्हाला समजा लागलं, आत्मा ओढून आम्हाला लागला. लालतावले म्हणा लागली शेवगोडी, जीवन सोडी यायचे झाले. आता याला सोड म्हणा, सोड म्हणा याला. ते काय घालवायला सोडून द्या म्हणा याला. तर तुकाराम बाबा काय म्हणा, लालतावले म्हणा लागली शेवकोडी, जीवन सोडी आयुष्य झाले. आता तुमची फुलाची बाबाला काढून टाका. घोटीमध्ये काय झालं, मास्तर पोरगी, मास्तर नवरा दारू पियाचा, या आता शेवा द्या, 2 लेकरं राहिले.
हमेशा मदत नाव घ्यायचं, हमेशा मदत नाव घ्यायचं. त्यानं सहन केलं 2 वर्ष. मग घेतला सामना. गेला की मायचा भोसरा म्हणला की बस संध्याकाळी फोटो फोडून टाकून द्याला. आपटून फोडून टाकला फुलाजी बाबा म्हणून. आला राग त्याला, याला फोट म्हणे खऱ्या बियाचा असते तर तोड म्हणे भाड्या. घोटीची गोष्ट आहे. तोड म्हणे याला ते फोटो काय फोटोच म्हणे यात आहे म्हणे यामध्ये फोटो फोड म्हणे याला. त्या मायचा भोसरा म्हणला की घरातून काढून दिलं. 2 लेकर गेलो घोटीला गेले. ते भानगड माझ्या पैसे आले. मग तिच्या मायबापाला बोलून घेतलं आणि ते भानगड जाऊन म्हणलं ते झालं 2 लेकर मला सोडून दे, मला सोडून दे. पण त्या मनामध्ये जे बाबा आहे ते काढता येत नाही. आणि संसार कर म्हणलं जाऊन आता मी वाटा लावली पोरगी. काय 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 संताची एवढी महिमा आहे. हे मला लालतावली म्हणा. आता काय दाखवता येत नाही. आता तुमच्या पुढे इतिहास झाला. काय दाखवू आहे खरे पण जाऊ कशी. राधिका है मीरा ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन. गली गली मेरा गुण गाने लगे. कृष्ण कृष्ण कृष्ण. हे खेळ आहेत आपला. लक्षात ठेवा दुसरा नाही. याचा पलकर माणसाला कोणाही विसू भेटणार नाही. लक्ष आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. ह्याचा पलकर करता करविता तूच भगवंता माझी आत्मा. आपण काही करू शकत नाही. बाळको दादाराव ते सांगलं तुम्ही काय वाहता. आणि महाराज खरंच म्हणतो तुम्हाला ईश्वर म्हणजे काय वस्तू नाही, दाखवता येत नाही, पण आहे. पहिली पृथ्वी, पृथ्वी आकाश अग्नी वायू जल 5 तत्वाचा आत्मा आहे. हे ऋषीमुनी ठरवलं. पंचमहाभूत हे 5 तत्व. पृथ्वीच नाही तुमचा बाजार कुठं चालला. म्हणून याला देव माता मानलेला याला. पुन्हा वारा पाणी इष्टो आणि ही पोकळी हे महापंचभूत आहे. आणि या महापंचभूताचा आत्मा बनलेला आहे बाबा. आणि या ध्यान मार्गातून ऋषीमुनीने हे 5 तत्व जर वध झाले तर हुकमानं काम करू शकतात. हे सत्य. तुमचे काम जे व्हायला लागले तुम्हाला बी समजणार. त्यामुळे तो आहे. दोघाचा संबंध आहे. ईश्वराचा संबंध या 5 तत्वाशी. म्हणून ईश्वरामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर तोच ईश्वर म्हणजे पंचभूत. हे कोणा देशात नाही. कोण गडी कोण बाई हे जाऊ द्या. कपड्याला फेकू द्या. कपड्याला मेन मुद्दा 5 मिनिटं हवा बंद होऊ द्या. तुमचे देव धर्म तुमचा सत्यानाश होऊन जाते. 15 मिनिटामध्ये हवा बंद होऊ द्या एकच. आणि नजर असं केलं खतम. तर आपल्या भारताची संस्कृती देवमध्ये आणि माता पिता 5 तत्वावर स्वतः महाराज 5 तत्वावर पुरे स्वतः दिला आहे. आणि या खंडा हा पृथ्वीचा खंड राज्य. तसे 9 खंड पृथ्वी 9 इंद्रिय आपल्या देहामध्ये असतात. असे हे 5 तत्वावर चाललं. आणि हा जो घट आहे त्यामध्ये 10 तत्व आहे. आता कोण हा तुम्ही ओळखून घ्या. कोण हा तुम्ही. त्यामध्ये 5 तत्व हे ईश्वर चालवा लागला. चीन जपान अमेरिका पुरं प्रत्येकामध्ये आहे. आणि या माणसामध्ये 10 तत्व आहे. हा पृथ्वी मुनीला माय म्हणलेलं आहे. तसं ह्या नाभीशी सत्य गोष्ट म्हणजे आत्मा. त्या नाभीपाशी आत्मा आहे. दया क्षमा शांती आनंद आणि 5वा आत्मा. आणि विज्ञान हे 5 कर्म इंद्रिय हे पुरं विज्ञान आहे. यामध्ये पुरं जे आकाशात आहे ते यात आहे. चंद्र सूर्य तारे रवी शेषे तारे आहे त्या गावाचे. ते पाहा गबाई ते पाहा तरच जन्मा येव. हा विज्ञान आहे. हे पृथ्वी आहे. हे चांगी मुनीला माय म्हणलेलं आहे. म्हणून समान जशी आहे तसं आत्माला जात आहे. मराठ्याचा वेगळा गोंडाचा वेगळा
अंधाचा वेगळा आत्मा आहे का? मून वरचे भेद टाकून द्या. कपड्याचं आहे हे, गडी बाई जे हे काही कपडा आहे याच्याशी संबंध नाही, पण आत्माशी आपणाला सर्वाला संबंध आहे. तो भगवंत म्हणा, विष्णू म्हणा, ब्रह्म म्हणा, याच्या पलकर काय हे लिहिणार होता. हे 5 तत्व हे पुढे ईश्वराला चालवायला, पण या घटामध्ये 10 तत्व. हा सृष्टी आहे, एक सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये हा सृष्टी हे 5 तत्वावर चालले हे, पण हे जे सृष्टी 10 तत्व आहे. आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान आणि विज्ञान. पुढे आता जे चालू तुम्हाला खुलं सांगायला लागलो, या 5 तत्वाच्या महात्म्यामध्ये असतात. 100 कोसावर एखाद्यानं कोणा हाक मारलं तर त्याचं भाग्य असेल तर 100 कोसावर काम होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे दोघाचा संबंध आहे. ऋणानुबंध म्हणतात. हे तुमचा आता काही म्हणाला की बाबा असं आहे तसं आहे, तुम्ही म्हणाले संताचं वर्णन आहे. माझं वर्णन मी ज्याचं बोलायला लागलो, हे माझं यामध्ये काहीही नाही. माझं पामराशी काय ठोरपणा, पायाची वाहनं पायी बरी, पण मला विश्वास झाला आमच्या भारताच्या संस्कृतीचं. पुढं हे आंध्रा, हे बॉर्डर धरून हे आपलं आंध्रा तेलंगणा, हे समुद्राचे किनारे, बंगाल, पाकिस्तान, MP, झारखंड आणि उत्तर प्रदेश. हमेशा झगडे, लढाया, भूकंप असतात या भागाला, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही. 4 युगाचं पुस्तक आहे माझ्याशी. तृतीय, द्वापार, सतयुग, कलयुग. इकडे धिंगाणा पहिलेपासून चालू आहे, आता चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र नाही. 4 युगाचा माझ्याशी ग्रंथ आहे. आता तुम्हाला खरं ते सांगतो. तुम्हाला भारताचे ना ईश्वराचे पुन्हा पत्ता लागला मला. सत्य काय आहे त्याला एकच उपाय आहे, मोठी एकच. एका माणसानं लिहिलेलं आहे की 12 गाड्या म्हणजे औषध खायची गरज नाही. एक संजीवनीची मुळी जर खाल्ली बाबा तर त्याला जन्माजन्मी रोग होणार नाही. ते तुम्हाला पटनापुरात आलेलं आहे आणि ते खायला लागले तुम्ही, पण त्याची ओळख नाही. ओळख करून घ्या आता तुम्ही. तुमचं कर्तव्य आहे. पुसा मला कोण्या ग्रंथात आहे बाबा हे, आम्हाला काहून असं व्हायला अजून कोणी पुसलं नाही महाराज. आता शक्ती लागायली. नवरा पुसते काहून, मला असंच होते काहून काहून. आता नवऱ्यानं काय म्हण, पण त्या नवऱ्यात तरी होता ना माझ्या बायकोला काहून असं व्हायला महाराज. नवरा येत नाही ना बायको येत. की तुम्ही आता काय करा बाबा, तुम्ही ध्यानाला बसा. गदळ बोलू नका, गदळ का खाऊ नका, आंबट चिंबट शिवा देऊ नका. हे शिकवा तुमच्या लेकरा बाळायला. तुम्हाला समजलं ना, तुम्हाला आपले लेकरं नको आहे का पुढे. त्याला बी रोग येणार आहे, बिमारी येणार आहे. काय खुणं वगैरे दारूमध्ये खुणं व्हायले, फाश्या घेऊन मरेल. आमच्या गावामध्ये 10-12 पोरं मेले. माझ्या गावात 10-12 पोरं. जवान आता 9-10 बाई रडके. 3-4 लेकराचे. एक पिढीत गेली माझ्या गावामध्ये. मग याचं कारण काय? मायबापाचं कर्तव्य. तुम्हाला वाचवायचं असं खरं कळालं तुम्हाला, मला बोलवायले, संतांचे पुरावे सांगायला, तर तुम्ही लेकराला मार्गदर्शन करा. आणि संत कर्म असं म्हणू नका मला काहून की असंच होते. हे कुठवर काय वेळ याचा परिणाम. अरे कसं जमते, काहीतरी सांगा. ते मारुती अंगात आला, दिव्य अंगात आली, काहीतरी सांगा. उगा असं म्हणू नका, ते व्यर्थ आहे. एवढी संपत्ती सोन्यासारखं भेटून जर तुम्ही याची परीक्षा करून घेत नाही, किती दुःख आहे महाराज. या जवळच्या लोकांना किती दुःख आहे. तुम्हाला गावाला परिसराला किती दुःख आहे सांगा. काय सांगता पुढे तुमच्या लेकरा बाळाला काय सांग. असंच होते, काय काऊन होते, असंच होते. म्हणजे लेकराला काय सांगता तुम्ही पुढे. त्याच्यासाठी ग्रंथाची माहिती पाहिजे, संघटना पाहिजे. मठ करून दिले, सकाळ संध्याकाळी घरी चाड्या चुगल्या करायच्या. ते ग्रंथ ठेवा, वाचवा, पावा. मला येऊन पुसाव तुम्ही की बाबा हे काहून असं होते. हे कोणी पुसलं नाही अजून. बरं झालं तिकडंच पोरगं झालं. एक असे 2 माणसं जेऊ घातली का आपला खंडोबाची वारी.
मरायला चालले धोपटे घेऊन फुलं व्हायला, मारुतीला पाणी घालायला चालला असते. अशी आमची हाल झाली धर्माची. तुम्हाला सुखच पाहिजे ना. मी काही म्हणालो काही लोकांमध्ये, तुम्हाला सुख पाहिजे का देव पाहिजे? आता काही देव म्हणायला लागले, मग सुख पाहिजे नाही तुम्हाला, देवच अटका लागले. तुम्हाला देवच पाहिजे. देव आणि सुख जप्तच आहे, तुमच्या बोंबी पशीच आहे आणि तुमच्या हातात तोंडातच आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या हातात राहतात, पाप एक आणि पुण्य एक. देव असा द्यायला तयार नाही. तुम्ही जे करसाल, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. काय देव देव घेऊन बसले, दारू पिया लागले, फाशी घ्यायले, देवाचा काय गुन्हा? त्यांना शिवा दे का देवानं तुम्हाला? का फाशी घे म्हणला? वाचवायसाठी त्यांना नाही. देव देव म्हणत बसू नका. आत्मा आहे आत्मा. जोपर्यंत आत्माचा संबंध आहे तोपर्यंत नवरा बायकोचा जगाशी संबंध आहे आपणाला. आणि जीव गेला की कोणता देव आहे दुसरा? कुठं आहे देव आपला? हे आता समजलं नाही अजून. आता समजून घ्या. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.